पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ साधनाताई नागेश भोसले व सौ प्रणिताताई भालके यांच्यातच होणार खरी लढत। या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी होण्याची दाट शक्यता अर्ज भरायला 2 दिवस झाल्यानंतरही सक्षम उमेदवाराकडून अर्ज दाखल नाहीत। सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या व सौ साधनाताई नागेश भोसले यांच्यातच खरी लढत होणार असून नगरपालिका निवडणुकीसाठी या 2 उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असून पांडुरंग परिवाराकडून सौ साधनाताई नागेश भोसले तर विठ्ठल परिवाराकडून सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांच्यातच लढत होणार। काही दिवसांपासून नगरपालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू असून यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीकडून म्हणजेच पांडुरंग परिवार यांच्याकडून सौ साधनाताई नागेश भोसले यांचं नाव जवळजवळ नगराध्यक्ष पदासाठी निश्चित मानले जाते। जवळजवळ 9 वर्षांनी होणाऱ्या या नगरपालिका निवडणुकीसाठी पंढरपूर शहरातून अनेक जण जरी इच्छुक असले तरी खरी लढत ही सौ साधनाताई नागेश भोसले व सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांच्यातच होणार असून पंढरपूर शहरातील रखडलेला विकास, झालेली रस्त्यांची दुरावस्था व पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे धुळीचे साम्राज्य। यामुळे ही नगरपालिका निवडणूक पूर्णपणे या सर्व गोष्टींवर गाजणार असून सर्व चित्र हे 18 नोव्हेंबर नंतरच पूर्ण होणार असून यामध्ये प्रामुख्याने पुन्हा एकदा पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवाराची लढत नगरपालिका निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे। विठ्ठल परिवारातील नेत्यांमध्ये जरी एकजूट झाली असली तरी आमदार अभिजित आबा पाटील, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमॅन अनिल दादा सावंत, कल्याणराव काळे, भगीरथ दादा भालके, गणेश दादा पाटील, महेश नाना साठे याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संभाजी राजे शिंदे या सर्वांचं मनोमिलन होऊन नगराध्यक्ष पदासाठी अखेर सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांचं नाव निश्चित झाल्याचं बोलले जाते। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून पांडुरंग परिवार व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये किंग मेकर या भूमिकेत राहिलेले उमेश मालक परिचारक व युवा नेते प्रणव दादा परिचारक यांनी सुद्धा पूर्ण तयारी चांगल्या पद्धतीने केल्याचं दिसत आहे। 2 दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे सुरू करण्यात आलेल्या ऑफिसमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। यामध्ये अनेकांनी नगराध्यक्ष पदासाठी आम्ही इच्छुक असल्याचं सांगितलं जरी असले तरी प्रबळ दावेदार म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सौ साधनाताई नागेश काका भोसले यांचंच नाव पुढे येत आहे। याचबरोबर इसबावी येथील सौ स्मिताताई गणेश अधटराव व सौ दीपालीताई सुरेश नेहतराव यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास पाहायचा असल्यास एक सक्षम, अनुभवी व अभ्यासपूर्ण नेतृत्वाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी व अनेक वर्षांपासून रखडलेला पंढरपूर शहरातील विकास झपाट्याने वाढावा यासाठी सर्वांनी पुढे येऊन मदत करावी व एक सक्षम नगराध्यक्ष तयार करावा अशी मागणी पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेमधून होताना दिसून येत आहे। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।